संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। वाल्मी कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जासह आरोपींच्या संपत्ती जप्तीसाठीच्या अर्जावरही आज निर्णय। हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत। सांगलीमधील कार्यक्रमात मुश्रीफांचं सुतोबाज। एकाच घरात जिल्ह्याची पदं नको, मुश्रीफांचं मत। साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून माथे फिरू प्रेमवीराचा अल्पवयीन मुलीवर हल्ल्याचा प्रकार। तरुण सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे साहित्याचं नुकसान। तर बीडच्या माजलगावातील सरस्वती नदीलाही। पुणे जिल्ह्याच्या 4 तालुक्यांमधील 39 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 144 शेतकऱ्यांना फटका। शासनाकडे 1,08,43,350 रुपयांच्या भरपाईची मागणी। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगरसह कोकणातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। यूपीआयचा वापर कर्ज घेणं आणि ती रक्कम खर्च करण्यासाठी देखील करता येणार। 31 ऑगस्टपासून सुविधा सुरू होणार।